मोठं होणं चुकीचं नाही आहे, पण मोठं होताना आईवडिलांना विसरणं ही खरी मोठी चूक आहे. बाप ऑफिसमध्ये गेला आपल्या मुलाला भेटायला, पण त्या मुलानं त्या बापाला ओळखलंच नाही आहे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकेल. एक बाप जो आपल्या मुलाला भेटायला गेला, पण त्या मुलाने त्या बापाला ओळखलंच नाही आहे. स्वतःचा बाप ज्याने त्याला लहानाचं मोठं केलं, त्याच बापाला त्या मुलाने म्हटलं, तुम्ही कोण? तुम्हाला मी ओळखत नाही आहे. आपण सगळे आयुष्यात खूप मोठे होतो, पण कधी कधी इतकं मोठं होतं की ज्याने आपणाला उभारलं ना, उभा टाकायला शिकवलं ना, त्यांनाच आपण विसरतो. आजची ही कथा फक्त एक स्टोरी नाही आहे, ही प्रत्येक त्या मुलासाठी आहे जो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतो आहे. आणि शेवट जे घडलं ना, ते ऐकून तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही, खरं सांगतो. तर चला आपण कहाणीला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कधी कधी आपण इतकं मोठं होतो की ज्यांनी आपल्याला मोठं केलं ना, त्यांनाच आपण विसरतो. लातूरच्या बाजूला एक छोटंसं गाव होतं. तिथे एक राहत होता म्हातारा बाप. वय 60च्या आसपास असेल. शहरातल्या एका छोट्याशा कंपनीत 30 वर्ष त्याने काम केलं. ज्याचा एकच मुलगा, त्याचं नाव होतं समीर. गणपत जास्त शिकलेला नव्हता, पण एक गोष्ट कायम म्हणायचं बरं का, माझा मुलगा मोठा झालाच पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं माहीत आहे? ओव्हरटाईम केलं, सुट्ट्या सोडल्या, स्वतःच्या गरजा कमी केल्या, मुलाला काहीच कमी पडू दिलं नाही. समीर शिकला, MBA केलं, मोठ्या शहरामध्ये कंपनीत जॉब लागले. गणपत मात्र गावाकडेच राहिले. एक दिवस शेजारच्याने कोणीतरी सांगितलं, तुझा मुलगा खूप मोठा झाला आहे, आता खूप मोठ्या ऑफिसमध्ये काम करतो आहे. गणपत खूप खुश झाले. आता त्यांना वाटलं की माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, माझा मुलगा मला आधार देईल. आता त्यांना वाटलं की आता माझा मुलगा मोठ्या ऑफिसमध्ये काम करतो आहे, तर एकदा त्याला भेटलं तर बरं होईल, एकदा जाऊन त्याला बघूया, असं त्याने विचार केला. आणि दुसऱ्या दिवशी ते साध्या कपड्यामध्ये, आपल्या गावाकडल्या कपड्यामध्ये ते शहरामध्ये गेले. हातात एक पिशवी होती, त्यात एक भाकरी होती आणि भाजी होती. तो बिचारा म्हातारा बाप त्या ऑफिसच्या बाहेर उभा टाकतो. सिक्युरिटी गार्ड विचारतो, कुठे जायचे तुम्हाला? तो म्हातारा बाप म्हणतो, मला समीरला भेटायचे, मी त्याचा बाप आहे. सिक्युरिटी गार्ड म्हणतो, सर आता बिझी असतात, अपॉइंटमेंट आहे का तुमच्याकडं? त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंटची गरज असते. गणपत भाऊ हसले आणि म्हणाले, नाही नाही, पण त्यांना सांगा, तुमच्या समीर सराला सांगा की तुमचा बाप आलाय, बाप बाहेर. थोड्या वेळाने समीर खाली येतो, फॉर्मल कपडे, सोबत 2-3 मित्र. गणपत भाऊ पुढे गेले. त्याला वाटलं माझा मुलगा किती मोठा झाला आहे, साहेब झाला आहे, त्याला जाऊन एकदा गळ्याला लावून घ्यावं, त्याच्या गळ्याला जाऊन पडावं म्हणून तो पुढे सरकला. परंतु समीर मात्र थांबतो आणि पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. तो बापाला म्हणू लागला, हो काय, कोण आहात तुम्ही, कुठे चाललात, तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखत नाही आहे. गणपत भाऊ थोडंसं हसून म्हणतो, अरे मी तुझा बाबा आहे, बाबा, मी तुझा बाप आहे. समीर बाजूबाजूला पाहतो, त्याचे मित्र होते. तो थोडं हसतो आणि म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही आहे. अरे तुम्ही गावाकडचे आहेत ना, मग तुम्ही इथे कसं काय आला? गणपत भाऊ शांत झाले, त्यांनी काही फोर्स केलं नाही बरं का. ठीक आहे म्हणून ते पिशवी पुढे करतात आणि त्या मुलाला म्हणतात, बाळा तुझ्यासाठी आईने भाजी आणि भाकरी दिली होती, हे घे. मात्र समीर म्हणतो, ठेवा तिथेच, नंतर घेतो. पण त्याने पिशवी हातात घेतलीच नाही बरं का घेतलं नाही माहीत आहे? तो बाप फाटक्या कपड्यामध्ये आला होता, अंगामध्ये फाटके कपडे होते, फाटकी चप्पल होती, हातात पिशवी होती. त्या समीरला त्या बापाची लाज वाटली. ज्या बापानं त्याच्यासाठी आयुष्य काबाड कष्ट केलं, ज्या बापानं घाम गाळून स्वतःचं आयुष्य त्या काबाड कष्ट करतच घातलं, त्या बापाला त्या मुलाने ओळखलं नाही. त्या दिवशी त्या बापाला बाहेर नाही काढलं, पण त्याला आतही येऊ दिलं नाही बरं का. गणपत भाऊ हळूच वळले, पाय जड झाले होते. ते जाताना फक्त एकदा मागे बघतात. समीर मात्र पुन्हा फोनमध्ये बिझी होतो. त्या दिवशी त्याने काहीही बोललं नाही, पण घरी जाऊन पहिल्यांदा एकटं बसून रडले बरं का. म्हातारा बाप आपल्या मुलासाठी दया रडत होता.
समीरला कधी कळालं का की त्याने काय गमावलं आणि पुढे त्या बापानं काय केलं? आता आपण पाहूया. बाप शांतपणे निघून गेला, पण मुलांचं आयुष्य तिथेच थांबलं. गणपत भाऊ गावाकडे परत आले. बसमध्ये बसले होते, हात रिकामे, डोळे भरलेले. त्यांनी वाटेत काहीही खाल्लं नाही बरं का. फक्त एकच शब्द त्याच्या मनामध्ये घुमत होता, बाबा तुम्हाला मी ओळखत नाही आहे, तुम्ही कोण आहात? हाच विचार त्याच्या मनामध्ये बार बार येत होता. त्याने वाटत काही खाल्लं नाही, फक्त खिडकीतून बाहेर बघत राहिले. घरी पोहोचले. समीरची आई विचारते, काय झालं हो, काय झालं, काय म्हणाला आपला मुलगा? आपल्या मुलानं मला विचारलं का, माझी आठवण त्याने काढली का? गणपत भाऊ हसले आणि म्हणाले, तू कामात बिझी आहे, भेटच झाली नाही ग. त्याने खोटं बोललं, कारण आईला दुखवायचं नव्हतं. त्या दिवशी गणपत भाऊ बाहेर अंगणात बसले होते. आई म्हणाली, तुम्ही उदास काय दिसताय? गणपतराव म्हणतात, काही नाही, जरा थकलो आहे. पण तो बायकोला सांगत नाही की आपल्या मुलाने मला ओळखण्यास नकार दिला आहे. पण ते झोपतही नव्हता बरं का. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा कामाला गेले. जसं काही झालंच नाही, पण ते आधीसारखे राहिले नाही. बोलणं कमी झालं, हसणे कमी झालं, शरीर जिवंत होतं, पण मन तुटलं होतं बरं का. रोज संध्याकाळी ते घराबाहेर बसायचे, रस्त्यावर बसायचे. कदाचित मुलगा माझा येईल, पण कोणीच आलं नाही. एक दिवस आई म्हणाली, चला त्याला आपण फोन करूया. गणपत भाऊ म्हणाले, नको आता, तो बिझी असेल आता. त्याने स्वतःच मुलाला कॉल करणं बंद केलं होतं. समीर सिटीमध्ये होता, बिझी होता, ऑफिस, मीटिंग, लाईफ. पण त्या दिवशीचा प्रसंग त्याच्या डोळ्यामधूनही गेला नव्हता बरं का अजून. कधी कधी तो स्वतःलाच विचारायचा, तो खरंच बाबा होते का माझे? पण इगो जास्त मोठा होता. नंतर बघू म्हणायचा. एक दिवस गावाहून फोन आला. आता मात्र खरी कहाणी सुरू झाली होती. गावाहून फोन आला आणि म्हणाला, समीर लवकर ये, तुझे बाबा खूप शांत झालेत आता, आणि ते तुझंच नाव घेत आहेत बघ. सदा समीर समीर, माझा समीर म्हणत आहेत. समीर पहिल्या वेळेस तो घाबरला आणि म्हणाला, मी येतो लगेच. समीर वेळेवर पोहोचला का? बापाने शेवटचं काय केलं आणि त्या एका चुकीने त्याचं आयुष्य कसं बदललं? आता आपण पाहूया. एक बाप आपल्या मुलाला भेटायला गेला आणि त्या मुलाने त्या बापाला ओळखलं नाही, आणि आता तोच मुलगा बापाकडे धावत पळत येत होता. समीर रात्रीच बसमध्ये बसला. पहिल्यांदाच तो शांत झाला होता. फोन नाही, म्युझिक नाही, फक्त विचार. समीरच्या डोक्यामध्ये तेच सीन चालू होता, मी तुझा बाबा आहे बाबा, आणि तुम्ही कोण? हे बोलल्याला सगळं त्याला आठवत होतं. समीर डोळे बंद करतो आणि अचानक त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तो खरंच माझे बाबा होते का? आणि मी काय केले? तो स्वतःशीच बोलतो, मी इतका बदललो कसा? सकाळी गावात पोहोचतो. घरासमोर लोक उभे होते. शांतता होती. ती शांतता होती जी सगळं सांगत होती. समीर आत जातो. गणपत भाऊ खाटेवर झोपलेले होते, डोळे बंद होते, आणि आई बाजूला बसलेली होती. समीर हळू आवाजात म्हणतो, बाबा मी आलोय, आता मी आलोय तुम्हाला भेटण्यासाठी. पण बाबा कोणतेही रिस्पॉन्स देत नाही. तो जवळ बसतो, हात पकडतो, बाबा मी आलोय. ते ऐकण्यासाठी आता जागे नव्हते बरं का. ते हे जग सोडून गेले होते. समीरची वाट पाहत पाहत ते जग सोडून गेले. समीर जोरात रडायला लागतो, बाबा मला माफ करा, मी ओळखलं नाही तुम्हाला. आई रडत म्हणते, तुझे बाबा तुझ्याकडे आले होते ना? तेव्हापासून ते काहीच बोलले नाही. फक्त एकच वाक्य म्हणाले, माझा मुलगा आता मोठा झाला आहे. समीर जमिनीवर बसतो, मी मोठा झालो नाही गाई, मी खूप छोटा झालो आहे. त्यानंतर समीरचं आयुष्य कसं बदललं, त्याने स्वतःला कसं शिक्षा दिली, आणि शेवटी त्याला शांतता कशी मिळाली, आता आपण पाहूया. काही चुका माफ केल्या जात नाहीत आणि काही गोष्टी परत मिळत नाहीत बरं का. आईवडिलांचं प्रेम त्यातलीच एक गोष्ट आहे. गणपत भाऊचा अंत्यसंस्कार झाला. घरात शांतता. समीर एका कोपऱ्यात बसला होता. लोक येत जात होते, पण त्यांच्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याच्यासाठी वेळ थांबला होता. तो घरात फिरत होता. भिंतीवर फोटो, जुना कपाट, बाबांची चप्पल, प्रत्येक गोष्ट त्याला आठवण करून देत होती की तो आता माणूस नाही आहे. समीर बाबांची पिशवी उघडतो.
त्यात तीच डब्बा होता जी बाबानं शहरमध्ये घेऊन आला होता. घरची भाजी भाकरी जी त्याने ऑफिसला आणली होती ती अजूनही तशीच होती. त्याने ती परत आणली. समीर रडायला लागतो. मी इतका व्यस्त कसा झालो की माझ्या बाबांसाठी 5 मिनिटे माझ्याकडे नव्हते. रडू लागला, परंतु आता त्याचा काही फायदा नव्हता. दिवस गेले. समीर परत सिटीमध्ये गेला. ऑफिस, सेम टास्क, सेम लाईफ. पण आता काहीच तसंच नव्हतं बरं का. कामात मन लागत नव्हतं. रात्री झोप येत नव्हती. ते रोज त्या गेटकडे बघायचा. कदाचित आज माझे बाबा येतील, पण कोणीच आलं नाही. ज्याला आपण एक दिवस नाकारलं त्याचीच वाट आपण आयुष्यभर पाहत राहिलो. एक दिवस समीर गावात गेला, बाबांच्या जागी बसला आणि तिथे ते रोज संध्याकाळी बसायचे. तो शांत बसला. पहिल्यांदाच त्याला कळालं वाट बघणं किती कठीण असतं. मित्रांनो, अजून तुमच्याकडे वेळ आहे. आईवडिलांसोबत बोला, त्यांना वेळ द्या. कारण एक दिवस तुमच्याकडे सगळ्यासाठी वेळ असेल, फक्त त्यांच्यासाठी नसेल बरं का. म्हणून वेळ आहे तोपर्यंतच आपल्या आईवडिलांशी बोला. ते काय म्हणतात त्यांना समजून घ्या. मोठं होणं चुकीचं नाही हो, पण मोठं होताना आईवडिलांना विसरलं ना, ही सगळ्यात मोठी चूक आहे बरं का. सगळ्यात मोठी चूक आहे. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल ना, तर कमेंटमध्ये आई बाबाचे जरूर लिहा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.